न्यू जरीमरी क्रिकेट क्लब. हेमंत भुसळे याच्यासारखा दर्जेदार एक लेदर क्रिकेट खेळणारा गोलंदाज, त्याच्या हाती चेंडू सोपवलाय. कर्णधार दरम्यान पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, जागा मिळाली, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. डावखोरा फलंदाज अनस याने आपलं खातं उघडलंय. अनसला साथ देतोय, आता स्ट्राईक एंडला होतोय हेमंत. दोन्ही आघाडीचे फलंदाज, अनुभवी फलंदाज हेमंत भुसळे, एक दर्जेदार लेग ब्रेक बॉलर. दरम्यान आपण फरमान त्याचबरोबर हर्षद माफ करा आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. किरण यावेळी ट्राय करतोय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष, चांगला थ्रो, परंतु वेगाने आपल्या घरात पोचावं लागलं, जरा जोर लावावाच लागला. स्ट्रोक होता वेगात, थ्रोही चांगला केला होता बॉलिंग एंडला टॉप ऑफ द स्टंप. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ, 2 चेंडू 2 धावा. दरम्यान हेमंत लेफ्ट आर्म राऊंड, ओ ब्युटिफुल, वेल बॉल, नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. टप्पा पडतोय, चेंडू उसळी घेतोय. ही विकेट जी आहे ती कॉन्क्रीटची आहे, सिमेंटची आहे. इथे टप्पा पडल्यावर चेंडू स्किटी होणार, चेंडू उसळी घेणार, बाउन्स मिळणार आपल्याला. व्हेरिएशन महत्वाचं. यावेळी बाहेर चिक्कड आणि पंचांचं बोट हवेत. सुंदर चेंडू, शेवटी जो जाळ टाकलं होतं त्यावर फलंदाज सापडला. लेग ब्रेक चेंडू, जागेवर खेळताना बाहेर चिकड, विकेट किपरच्या हातात चेंडू सुरक्षित आणि पहिला धक्का टीम प्रसाद निवडला. लेंथ, लाईन, व्हेरिएशन हे महत्वाचं आणि तेच पाहायला मिळालं गोलंदाज हेमंत भुसळे याच्या माऱ्यामध्ये. 4 चेंडू 2 धावा, 1 गडी बाद. धावफलक दर्शवतोय पहिल्या षटकाचं हे वर्णन. आणि आता वन डाऊन स्पेशलिस्ट बॅट्समन देवी प्रसाद मैदानात. फार चांगले गोलंदाजी हेमंत भुसळे. पहिलं पॉवर प्लेचं षटक. एखादा स्पिन गोलंदाज जेव्हा येतो, फिरकी गोलंदाज, त्याच्याकडे टप्पा दिशा चांगलाच ठेवायला पाहिजे आणि फलंदाजाला मोकळी देणं घातक, कारण पॉवर प्ले आहे. 2च खेळाडू 30 गज दाराबाहेर आहेत. फलंदाज मोठे फटके खेळायला जाणार, हवेत फटके खेळायला जाणार, हे ओळखून केलेला एक सुंदर मारा. आता लेग साईडला 2 खेळाडू, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑनच्या दिशेला. 5वा चेंडू यावेळी हवेत आहे, ठीक बॅटवर येत नाहीये, परंतु गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते, परंतु स्ट्रोक मध्ये काही आत्मविश्वास बिलकुल नव्हता. धावसंख्या 3, 1 गडी बाद. चांगला संघबांधणी केले निखिल वुरदुडे आणि नितेश पाटोळे यांनी. मी वारंवार त्यांचा उल्लेख करेन. दरम्यान हा बाहेरची कड आहे, परंतु स्लिप्स कॉर्नरला धावचीचा संभव. थ्रो थोडा वाईड, नाहीतर इथे धोका नक्की होता. जर थ्रो बरोबर असता तर मग फलंदाजाला डगआउट काही लांब नव्हतं, माघारीचा रस्ता, पण जवळचा मामला. नशीब बलवत्तर, पण चांगले षटक हाताळले हेमंत भुसळे यांनी. 2 षटक, 1 षटक, 3 धावा, 1 गडी बाद. जास्त वेळ नाहीये, नो डिस्कशन अलाउड. प्लीज आपापल्या जागेवर ताबडतोब जायचंय. टीम मीटिंग अलाउड नाहीये, डिस्कशन, चर्चा करायला वेळ नाहीये. 25 मिनिटात आपल्याला खेळ संपवायचा. आणि या संघाचा आघाडीचा गोलंदाज राहुल उर्फ आप्पा. एक अभिमान आहे राहुलचा आम्हा ठाणेकरांना, कारण की जो डे अँड नाईट क्रिकेटचा सर्वात मोठा चषक, सुप्रीमो चषक, च्यामध्ये जी गेल्या वर्षी संघ जिंकला होता, त्या संघाचा संघ मालक, टीम ओनर, MPL मध्ये पण आपला संघ पाठवणारा ठाणे शहरातील एकमेव खेळाडू राहुल
सोलकर उर्फ अप्पा राहुल एक दर्जेदार मध्यमगती गोलंदाज राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय यावेळी ड्राईव्ह तर करतोय खोलवर टप्पा मिळवला धावचीचा संभव आणि फलंदाज अपील जोरदार आहे नक्कीच रिव्ह्यू नॉट अलाउड बाय द फिल्डर ओनली अंपायर कॅन टेक द रिव्ह्यू पण जवळचा मामला होता एवढं नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण मिळवला डायरेक्ट हिट ही होती राहुल कन्फर्म आहेत कारण ते जवळच आहेत त्यांनी पंचांकडे दाद मागितली पंच आपल्या निर्णयावर ठाम होते ते पण चांगल्या पोझिशन मध्ये होते बघत होते बॅट घासत आला त्यामुळे कदाचित बचावला असणार फलंदाज पण जवळचा मामला रिस्की रन जोखीम बरी रन राहुल आपल्या मार्गावर राईट आर्म ओव्हर विकेट कॉमेडी बॉक्स कडनं यावेळी ठीकसा बॅटवर येत नाहीये हा पण बीट होतोय फंबल लॉंग ऑनला खेळाडू येतोय कट करतोय 2 धावा तिसरी धाव सुद्धा हो तिसरी धाव यावेळी क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा अनवन बाउन्स होता त्यामुळे मिडॉनला जो क्षेत्ररक्षक आहे प्रवीण याला ठीकसा काही अडवता आला नाही पण बॅकअप चांगलं होतं एमन भुसुळेंनी बॅकअप लावता मिडॉन वळणं लॉंग ऑन वळणं तो लॉंग ऑफला आला एक धाव वाचवली पण राहुलने दोन्ही चेंडू जे सोडले टाकले ते दोन्ही चेंडू फुलर रन सोडले होते दरम्यान राहुल तिसरा चेंडू षटकातील हा ड्राईव्ह चांगला कव्हर क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिलं कोण रे ललित जो टॉप ऑफ द सर्कल कव्हरच्या क्षेत्रात उभा आहे स्वतःला झोकून देतोय चांगलं अडवतोय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव निश्चित मिळते पण मोकळीक देत नाही राहुल सर्व चेंडू त्याने आतापर्यंत फुलर लाईन सोडले हाही चेंडू तसाच बाहेरची कड विकेट किपर चेंडू खाली आणि दुसरा धक्का राहुलच्या या बॉलवर घेतोय भाऊक किरण झेल आणि होतोय बॅट्समन फेल दुसरा धक्का टीम प्रशांत इलेव्हनला सेट केलं नंतर फलंदाजाने अपसेट केलं वारंवार चेंडू एकाच लाईन अँड लेन मध्ये गुड लाईन स्पॉटवर फलंदाज जागेवरून चेंडू खेळताना ठीकसा बॅटवर चेंडू येत नाहीये बिगिट करताना चुकतोय नवीन फलंदाज भूषण हेमंत बॅक टू द डगआउट दरम्यान आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित माजी ठाणे महानगरपालिका सभापती माननीय पांडुरंगजी पाटील साहेब वेलकम सुस्वागतम नेहमी हसरा चेहरा पाठीवर कौतुकाची थाप देणारा हात आमच्या विभागातील लोकप्रिय व्यक्तिमत्व दरम्यान हा चांगला फटका आहे जमीन लगत आहे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे एकच धाव मिळेल चांगलं क्षेत्र गोड थ्रो डायरेक्ट लॉंग ऑन रिजन वरनं टॉप ऑफ द स्टंप ऍट बॉलिंग एंड राहुलने अजून मोकळीक तर दिली नाहीये धावसंख्या पण रोखली आहे विभाग प्रमुख सन्माननीय आबा मोरे आणि समाजसेवक मनोजी गुप्ता साहेब यांची उपस्थिती आहे मान्यवरांचं स्वागत दरम्यान यावेळी स्वीपर कव्हरला चेंडू जाईल का सीमारेखा पार निश्चित थांबणार नाही जाईल आरपार मिळेल खणखणीत चौकार थोडी विड्थ मिळाली होती नाईस लुकिंग ड्राईव्ह फोर्सिंग ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामधून स्वीपर कव्हरला स्वतः नाराज राहुल कारण चेंडू नक्कीच आवाक्यामध्ये होता हिटेबल होता डिलिव्हरी 2 षटका धावसंख्या बघूया 13 धावा 2 गडी बाद या षटकात 10 धावा आल्या पहिल्या षटकात 3 धावा दरम्यान हेमंत भुसरे वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन कॉमेडी बॉक्सिंग कडनं आपण पाहताय सामना
केला पुढचा बंद केलं थोडा दे ना मला बसायचं वाटतं हॅलो असं दे ना थोडा आम्हाला संध्याकाळी बर्थडे करायची आहेत लग्न बिग्न आहेत लोकांची मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर आपण बघतोय सामना मैदानात रंगतोय दोन्ही ठाणे शहरातील संघ दरम्यान हेमंत भुसरे पहिलं चांगलं षटक हाताळलं होतं 3 धावांचं एक गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं दरम्यान हेमंत लेफ्ट आर्म राऊंड स्पिन आक्रमण फिरकी मारा न्यूजर मेरीचा हा हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय राहुल सेफ पेअर ऑफ हँड सुरक्षित हातामध्ये झेल आणि तिसरा धक्का टीम प्रशांत दिलेला भूषण बॅक टू द रगआउट आणि त्याच्या जागेवर आता कुठला खेळाडू येतोय हे महत्वाचं कारण टॉप 3 ऑर्डर बॅट्समन आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत हेमंत भुसरेला दुसरे यश मिळतंय राहुल लॉंग ऑफला वाट बघत होता सुरक्षित हात आणि आरामात झेल टिपतोय गणेश मैदानात हेमंत भुसरे यांनी वारंवार सेट केलं होतं विकेटसाठी थोडा फ्लाईट देतो हवेमध्ये फलंदाजांना मोठे बडके खेळण्यास भाग पाडतोय चेक करतोय बॅट्समॅनला हळूवार चेंडू वळतो सुद्धा लेग ब्रेक एक दर्जेदार स्पिनर म्हणून गणला जातो हेमंत भुसरे आपली चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी दुसरा चेंडू घेऊन हा वेगात टाकलेला चुकलेला फटका मिस टायमिंग स्ट्रोक खेळाडू वाढ बघतोय आणि दुसरा झेल बॅक टू बॅक विकेट डाऊन प्रवीण यावेळी झेल टिपला लॉंग ऑन च्या क्षेत्रात पहिला झेल होता लॉंग ऑफ दुसरा लॉंग ऑन दोन्ही खेळाडूंनी काही चूक केली नाहीये लागोपाठ विकेट पडतायत हेमंत भुसरे आता हॅट्रिक वर आणि येतोय कर्णधार प्रसाद प्रसाद खरंच तुम्ही जर नौपाड्याला जी शाळा आहे भगवती हायस्कूल त्याच्या बाजूला जर गेलात तर तिथे हा संघ प्रॅक्टिस करतो गेली 40-42 वर्ष एकाच नावावर खेळणारा संघ आणि या संघाची निर्मिती केली आता जो फलंदाज चाललाय प्रसाद ज्याला टेनिस क्रिकेटमध्ये भुऱ्या म्हणून ओळखतात पण या खेळाडूंनी सर्वस्व या टीम साठी लावलंय आपण बोलूया व्यासपीठाकडे आज आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय ठाणे महानगरपालिका माजी सभागृह नेते माननीय पांडुरंग पाटील साहेब यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब यांची उपस्थिती या क्षणी आम्हाला महत्वाची प्रार्थनीय त्यांचं हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी होताना पाहत आहोत प्रसन्न व्यक्तिमत्व त्यांचं नेहमी आशीर्वाद रूपी हात आमच्या पाठीवर असतो आपलं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर माननीय युवा प्रमुख आबा मोरे यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे मी आरतीताई यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभस्ते मान्यवरांचं स्वागत करावं सन्माननीय युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी अभंगे यांच्या वतीने आयोजित या युवासेना चषकामध्ये मान्यवरांचं स्वागत समाजसेवक मनोजजी गुप्ता यांची उपस्थिती आम्हाला लाभली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत सुषमा जाधव वहिनी यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत होताना आपण पाहत आहोत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत बोलूया मान्यवरांचं स्वागत व्यासपीठावर होत आहे सामना मैदानात सुरू आहे युवा सेना चषक 2024 चा थरार मैदानात ठाणे शहरातील वॉर्ड 11 कॅटेगरीतील संघ खेळतात सर्व मान्यवरांचं स्वागत वळूया परत एकदा आपण मैदानाकडे काय स्कोर काय षटक नंबर 3 इथे पूर्ण होतोय धावसंख्या धावपलकर दर्शवत आहे
21 धावा. चार गडी बाद 21. चांगलं रोखलं आता पण नियंत्रणात. लवकर करा प्लीज, वेळ घालू नका. पाणी येत आहे. ड्रिंक्स पाठवलंय का अंदर? पाणी पाठवा. पाठवलंय कुठे? किधर पहुंचा ये क्या ये दौड़ा ये ट्रे लेके जाना. ड्रिंक्स ब्रेक. एवनचं विश्लेषण गोलंदाजीचं 2 षटका 11 धावा आणि 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रभावी मारा पाहायला मिळाला हेमंत भुसरेच्या रूपाने. आपण जर पाहिलं दोन्ही संघाची बांधणी चांगली गेली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष निखिल बुडगुडे, सन्मान्य नितेश पाटोळे यांच्या वतीने या संघाची बांधणी म्हणजेच न्यू जरीवरी क्रिकेट क्लब ठाणे पोलीस कमिशनर ऑफिसच्या बाजूच्या विभागातला हा संघ समोर आहे. तो नौपाडा विभागातील भगवती विद्यालयाच्या बाजूचा सहसंघ प्रसाद 11. 3 षटक 21 धावा 4 गडी बाद. फार सुंदर आयोजन नियोजन. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट MS12 फोटो मीडिया पुणे यांच्या वतीनं अप्रतिम फोटोशूट. प्रमोद वारघडे जो करतो वारंवार तो वारघडे चांगला दर्जेदार स्पिनर आहे. हलका चेंडू तो अप्रतिम हाताळतो प्रमोद वारघडे. महत्वाचा गोलंदाज, भरोशाचा डिपेंडेबल बॉलर. दरम्यान प्रमोद राईटा मोर्दमारा करतोय. हा लेग ब्रेक, काय जबरदस्त चेंडू. इथे गोलंदाजांकडे जर टर्न असेल तर मिळणार तुम्हाला. बोट वळवली तुम्ही चेंडू वळणं तर चेंडू वळणार एवढं निश्चित. आणि प्रमोद सारखा, अरे आपला हा कोण रे पोलीसवाला. दरम्यान हा फुल टॉस, हा कॅचेबल आहे. हा झेल होईल का? हो, आणि हा झेल टिपला गेलाय. 5वा धक्का. नक्कीच हवेत उडवला चेंडूला. वाट बघत होता लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक. आरामात झेल टिपतो हेमंत भुसरे. दुसरा झेल टिपलाय त्यांनी आणि याबरोबरच 5वा धक्का टीम प्रसाद 11ला. नवीन फलंदाज साहिल. 5 धक्के लागलेत. टॉप ऑर्डर बॅट्समॅन डगआउट मध्ये परतलेत. परत एकदा स्पिन आक्रमण कामाला आलंय. पहिल्या चेंडूवर यश मिळालंय. दुसऱ्या चेंडूवर माफ करा, दुसऱ्या चेंडूवर यश मिळालंय प्रमोदला. नक्कीच योगेश या मैदानावर जर असेल त्याची बोटे शिवशिवत असतील, कारण टर्न आहे या विकेटवर, कारण तो कॉन्क्रीट सिमेंटची विकेट आहे. योग्य कुठे? हा बॅक टू द बॉलर. डोक्यावरून आलाय चेंडू. ओव्हर द बॉलर हेड. 2 धावांचा कॉल आहे, परंतु एकच धाव. गोड थ्रो. सुंदर क्षेत्ररक्षण. पिक केलं चेंडूला. 1 ऍक्शन पिकअप अँड थ्रो. बॉलिंग एंड कडे. धावसंख्या दाबलकावर आता दर्शवते 22 धावा, पण 5 गडी बाद. दरम्यान योगेश क्षीरसागर हा सुद्धा पोलीस दलातील सक्षम कर्मचारी यावेळी हवेत आहे. पण तू सेफ लँडिंग 4 चान्स काढलाय. पॉवर चांगली जनरेट केली. जागेवर चेंडूला खेळ. ओव्हर द बॉलर आहे. टायमिंग चांगलं, पॉवर चांगली, त्याच्या मागे ताकद होती आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. नाईस लुकिंग स्ट्रोक. धावसंख्या 26. 26 धावा. षटकातील 5वा चेंडू. प्रमोद. हा चेंडू थोडा फुलर लेंथ होता, त्याचा फायदा घेतला. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी.
चेंडूला ठेवलं थोडं गोल लाईन स्पॉटवर वळला चेंडू फलंदाज सुद्धा लेग साइडला आडव्या बॅटने बिगिट करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन परंतु संगम होत नाही बॅट अँड बॉलचा कनेक्शनच होत नाहीये मुलाखतच होत नाहीये चेंडू येतो नेट धाव शेवटचा चेंडू चौथा षटक यावेळी पुन्हा एकदा घे भरारी शॉट खेतान पंखे आरामदायी पंखे तसाच फटका संपर्क तर नाहीये मुलाखतच नाहीये डॉट डिलिव्हरी येते आणि 4 षटके 26 धावा 4 षटके 26 धावा 5 गडी बाद शेवटचे षटक मार्गस्थ 26 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर मैदानातली परिस्थिती दर्शवतोय स्कोरबोर्ड प्रसाद 11ची टॉप बॅटिंग लाईन फ्लॉप ठरली आहे त्यांचा एक खेळाडू इंजोर्ड आहे वल्ली स्वप्नील पण त्याला वल्ली म्हणतात कारण तो जेव्हा खेळतो त्याची बॅट लागली का गोलंदाजांची कल्ली म्हणून तो ठरतो वल्ली अप्रतिम फलंदाज इंजोर्ड आहे आणि ज्याची वाट बघत होतो तो गोलंदाज पोलीस दलातील सक्षम कर्मचारी योगेश क्षीरसागर योगेश हा चांगला फटका योगेशकडे जबरदस्त टर्न आहे म्हणून मी मगाशी म्हटलं त्याचे हात शिवशिवत असतील कारण तुम्हाला स्पिनच वापरायचा आता स्पिन गोलंदाजांनाच इथे बोलवायचं आहे त्यांचीच विकेट आहे हालाकी खोपरी 40 प्लस चे जे खेळाडू आहेत त्यांनी हे मैदान सुरक्षित राखलंय चांगली खेळपट्टी आउटफील्ड चांगलं बनवलंय त्याबद्दल त्यांचे धन्यवाद धावसंख्या 27 5 चेंडू शिल्लक योगेश एक भयानक त्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे तो पण स्लोअर ऑफ ब्रेक हा तो चेंडू हवेत नाहीये जमीन लगत आहे आणि थोडं फंबल आणि 2 धावा मिळतील तुम्ही थोडी चुकी केली तर एका धावचं रूपांतर 2 धावांमध्ये होणार तेच दिसलं हेमंत भुसडे पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्षेत्ररक्षण करताना ठीक आढळला नाही 2 धावा धावसंख्या राबळकर 29 योगेश क्षीरसागर चेंडूला उंची देण्यात घाबरत नाही चेंडू फ्लाइट करण्यात घाबरत नाही शेवटचं षटक असताना पण हा बघा थोडा फाओ काय टर्न आहे कमालचा लेग ब्रेक चेंडू पडला आणि गर्रकन वळला फलंदाजाच्या नाकासमोरून तोंड वाकडं करून गेला काय जबरदस्त टर्न आहे याला म्हणतात क्लासिकल एक्झाम्पल ऑफ लेग ब्रेक ऑफ ब्रेकचं मिश्रण पाहायला मिळेल हा डाव्या स्टीवर खेळला हवेत थोडासा मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण गोरतो विकेट डाऊन होईल आणि बॉलिंग एंडला निश्चित धावचित विकेट नंबर 6 एक धाव जोडली जाईल सेकंड रनला विकेट चांगलं कंट्रोल मध्ये ठेवलंय टीम न्यू जरीमरी क्रिकेट क्लब चांगली युनिट बनवून आलेत आज त्यांचे चांगले खेळाडू त्यांनी आज 12 म्हणून ठेवलेत पण गोलंदाज चांगली आहे तिन्ही स्पिन गोलंदाज हेमंत भुसडे प्रमोद आणि योगेश यांनी विकेट घेतल्या कंट्रोल मध्ये टीमला ठेवलं धावा रोखल्या दबाव आणला प्रेशर वाढवलं ही पहिल्या 5 ओव्हरची हायलाइट आहेत क्षणचित्र दरम्यान पुढेच राहिले डाऊन द ट्रॅक आले मागे बघितलं प्लेन मिस विकेट किपरने संधी साधली यष्टीचित विकेट नंबर 6 डाऊन योगेश क्षीरसागरकडे कमालचा लेग ब्रेक आहे चेंडू शिल्लक आहेत आता किती एक धावसंख्या झाली आहे ती 30 लार्ज बॉल नवीन फलंदाज धावत जा त्याला पण स्ट्राईक एंडला आपण स्ट्राईक एंडला जाणार आहात शेवटचा चेंडू आहे आजच्या दिवसाचा दुसरा सामना युवा सेना चषक 2024 भारत देश आज यंगिस्तान आहे 80% तरुणांचा देश भारत आहे 80% तरुणांचा देश म्हणून तर भारताला यंगिस्तान म्हटलं जातं आणि असाच चषक युवा सेना चषक युवकांचा जल्लोष युवकांचा उत्साह
चैतन्य बघूया लास्ट बॉल योगेश क्षीरसागर लास्ट बॉल आहे शॉटचा चेंडू धावसंख्या 30 लक्ष काय निर्धारित होईल टार्गेट काय मिळेल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पहिले संपर्क तर होऊन दे रीड केलं नाही चेंडूला शेवटी कसा बस चेंडू निघाला निर्धाव 30 धावांवर खेळ थांबला 31 धावांचं लक्ष आता यावेळी न्यू झरेमरी क्रिकेट क्लबला पाहूया सेकंड इनिंग मध्ये न्यू झरेमरी संघ कसा पाठलाग करतोय पण 30 चेंडूत 31 धावा जास्त कठीण काही तसा पेपर नाहीच आहे वरतून पेपर वाटतोय सोप्पा विकेट गेली तर कठीण होईल तो कठीण होईल का सोप्पा जाईल हे पाहूया ऐकूया पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये फेरबदल मी मनीष पाटील या गोड
ते हाय व्होल्टेज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का? फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये उष्णता अफलातून आहे. एव्हाना आपण वेगवेगळ्या मैदानामध्ये हवेची झुळूक अनुभवतो. हवा दिसत नाही पण तो अनुभव. आणि आता आपण या मुलुंड आणि म्हणजे मुंबई आणि ठाण्याच्या अगदी बॉर्डरवर आहोत. त्याचमुळे कदाचित हे तुम्हाला अनुभव मिळतीलच. आपण आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्रीडांगणावर. आपण स्पर्धा पाहतोय शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2024. फर्स्ट बॉल डिलिव्हर करण्यासाठी ओमकार तयार पंचांच्या डावीकडून आणि सेकंडला असतील फरमान, नॉन सेकंडला असतील किरण. स्टोकसाठी जागा मिळवली, कट केले बॉलला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला पाठवलंय थेट डीप कव्हर सीमा रेषा पार. या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकाची सुरुवात दमदार, येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर 4 आल्या, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या पोहोचतील आता ललित पोहोचतील. न्यू जरीमरी क्रिकेट क्लब ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी खूप चांगलं काम करते. मनोज भेरे त्याचे सदस्य आहेत आणि तरुणांना नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळता यावं त्यामुळे ही कमिटी प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं नियोजन करते, जेणेकरून तुम्ही नोकरी व्यवसाय सुद्धा करताय आणि क्रिकेटसाठी वेळ सुद्धा देताय. तर हेच खूप महत्वाचं आहे. तडजोड तो बॅलन्स तुम्हाला राखता आला पाहिजे, तर तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळू शकता. व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय सिद्धेश भंगे साहेब या स्पर्धेचे प्रणेते व्यासपीठावर उपस्थित आहेत. उत्तर महाराष्ट्र निरीक्षक युवासेना तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच संस्थापक आहेत सिद्धेश अभंगे फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे, ज्यांच्या वतीनं ही दूरदृष्टी तरुणांना एकत्रित करण्यासाठी क्रिकेटचा नक्कीच वापर होतो आणि तेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि कुठलाच दुजाभाव न ठेवता प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत आत्मीयतेने खेळताना पाहायला मिळतोय. हेच यशाचं गमक आहे युवासेना चषक 2024. बॉलर तयार. हो, स्लोवर वन. गती परिवर्तन, स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट. हलकासा इन कटर हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळला आणि त्या उसळीचा अंदाज फलंदाजाला घेता आला नाहीये. बॅक टू बॅक 2 उच्च दर्जाचे चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज ओमकारने. धावसंख्या 4, 1 गडी बाद. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला क्रॉस करत बॉल मागे जाईल, बॅकअप आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होतं. दुसरा प्रयत्न चालवला जात नाही, कारण आता एक एक धाव वाचवायचे, एक एक धाव बनवायचे. आणि अशा पद्धतीमध्ये जेव्हा आपण जर चुकलो तर त्या चुकीचा भुर्दंड आपल्या संघाला बसू शकतो. म्हणून एक सिंगलवर 2 फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये थांबले. धावसंख्या झाली 5. 31चं टार्गेट आहे आणि 31च्या टार्गेटला चेस करण्यासाठी पहिल्या चेंडूवर फरमानच्या वतीने चौकाराला तो बाद झाला. त्यानंतर थोडासा वेळ व्यतीत करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये ललित घेतोय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर एक सिंगल स्ट्राईकवर आता किरण पोहोचतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, कारण लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता म्हणूनच या उष्ण वातावरणामध्ये क्षेत्ररक्षकांची तारेवरची कसरत पाहायला मिळेल. या गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये, प्रत्येकाला जिंकायचंय. यावेळेस बघा हवेत आहे बॉल, रीच मध्ये होता, आउट ऑफ रीच करायचंय, पण क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या अलीकडे टिपतोय झेल. संपतोय किरणचा खेळ. धक्का क्रमांक कॅच कंप्लीट केलेली आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 5, गडीबाद झालेली आहे 2.
क्लिअर आहे क्लिअर आहे मित्रा जरी मरी क्लिअर आहे संपर्क नाही झालाय कुठल्या झाडाचा आणि बॉलचा लक्षात घ्या या ठिकाणी तुमचे एक्स्ट्रा मेंबर आहेत एक्स्ट्रा मेंबर हात दाखवा तिकडे झाडाचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये प्लीज चला मॅच ऑन ठेवा प्लीज धावसंख्या 5 मॅच ऑन ठेवा अंपायर डिसिजन आलेला आहे आपण मॅच ऑन ठेवायला हरकत नाहीये बघा आपण या ठिकाणी बाउंड्री बॉईज ठेवलेले आहेत त्यांचं लक्ष आहे आणि ते फेअर आहेत आपल्याला कोणाची बाजू घेऊन क्रिकेट खेळायचं नाहीये लक्षात घ्या प्रत्येकाला जिंकण्याचा हक्क आहे पण नियमांच्या अधीन राहून लक्षात घ्या प्लीज चला मॅच ऑन ठेवा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत किरणच्या जागेवर तुषार पोहोचतायत चला तुषार म्हणजेच ज्यांना पप्पू या नावाने ओळखलं जातं ते आता मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत न्यू जरीमरी क्रिकेट क्लब खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 5 चेंडूंचा खेळ झालाय 2 विकेट धावसंख्या 5 आहे चांगला सामना रंगण्याची अपेक्षा आहे प्रेक्षकांना जे हवं आहे ते मिळणार आहे कारण या बॅचेस आता या शनिवारच्या दिवशी प्रेक्षकांना एक आनंद देतात डेली सोप्स असतात वेगवेगळे मूवीज तुम्ही पाहता टेलिव्हिजन सेटवर पण जर तुम्ही tenniscricket.in ला सबस्क्राईब केलेलं आहे तुम्हाला 365 दिवस क्रिकेटचा आनंद मनमुराद घेता येईल आम्ही पावसाळ्यात सुद्धा थांबत नाही लक्षात घ्या त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल tenniscricket.in ला तर सबस्क्राईब करा ऑन साइडला स्वागत केलं गॅप आहे बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीम आरेषा पार आल्या पहिल्याच बॉलवर खेचलाय चौकार 4 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर हे घडणारच आहे गोलंदाज चांगले प्रयत्न करतोय पण फलंदाज कधी कधी इम्प्रोवाइज होतोय आणि इम्प्रोवाइज होताना ते वेगळे स्ट्रोक त्यांच्या वतीने आणि हा स्वागतचा फटका आहे आणि टिपिकल पॉवर प्लेचा तो स्ट्रोक आपण पाहिला फलंदाज तुषारच्या बॅटमधून तुषार बनलाय हुशार आणि आपल्या संघासाठी जोडल्यात त्याने 4 धावा धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये 9 वर पोहोचलेली आहे चला बॉलिंग करताना ओव्हर ब्रेक मध्ये आपण जास्त वेळ घेणार नाही याची दक्षता आपणच घ्यायची ही आपली स्पर्धा आहे सन्माननीय सिद्ध ओबंगे साहेबांची स्पर्धा म्हणजे आपली स्पर्धा आहे तर आपली स्पर्धा समजताना आपण वेळ कमी घ्याल ही अपेक्षा आपण बाळगूया मागच्या दिवसामध्ये आपण शेवटचा सामना जो होता तो अंधुक प्रकाशात खेळलाय आज तसं होऊ नये म्हणून ती सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय प्लीज वेळेबद्दल सतर्क राहायचंय चला पुढचा सामना आपण खेळणार विनिंग ठेवणार होता बेरे सर एक्झॅक्टली बेरे सर कोपरी स्पोर्ट्स ए वर्सेस आरसीसी चला कॅप्टनची तयारीत राहायचं आहे टॉस साठी या राबोडी आणि कोपरी ओ दोन्ही संघांनी लगेच यायचंय आपण त्वरित टॉसची प्रक्रिया पूर्ण करून आपण मॅच ऑन करणार आहोत सेकंड ओव्हर साठी येत आहेत उद्धव येत आहेत पंचांच्या डावीकडून उद्धव येतील स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय ललित ज्यांच्या वतीने 1 धावाचं योगदान मिळालंय तुषार नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि प्रसाद 11 कडून तो प्रतिकार पहिल्या 5 चेंडूंवर पाहायला मिळाला पण शेवटच्या चेंडूवर चौकार आला शेवटच्या आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे मग मधल्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज ओंकारने 2 विकेट्स त्याच्या खात्यात गेल्या या षटकाची सुरुवात असरदार होईल का त्यासाठी प्रसाद 11 कडून आता उद्धव या गोलंदाजाला आपण पाहतोय चला जास्त वेळ घेऊ नका ओव्हर ब्रेक मध्ये 30 या षटकाच्या आतमध्ये ऑफ साइडला 3 ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक आहेत ओव्हर विकेट उद्धव हलक्या त्याने ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॉलच्या पिचिंगला ओळखताना एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करायचं होतं पण बॉल आणि बॅटचं होत नाही कनेक्शन चांगली सुरुवात या षटकाची उद्धवच्या वतीने पाहायला मिळते डॉट बॉल येतोय टीम प्रसाद 11 साठी जसा प्रसाद 11 साहेबांचा आपण सन्मान पाहिला म्हणजे क्रिकेटसाठी काही करण्याची तयारी प्रसाद यांची राहिलेली आहे म्हणूनच अजूनही अखंडपणे त्यांचं क्रिकेट ते सुरू ठेवतायत नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम करतायत ओ बॅटची एज आउटसाइड एज घेऊन बॉल विकेट किपर प्रसाद यांच्या हातामध्ये कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद धक्का क्रमांक 3 न्यू जरीमरी
फायदा 100% होत असतो. त्याचमुळे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं करावं लागेल प्रसाद 11 या संघाला. लो स्कोरिंग बॅटल आहे आणि लो स्कोरिंग बॅटल मध्ये आपण 100% जिंकण्याचा प्रयत्न करू. तोच अप्रोच प्रत्येक खेळाडूचा असायला हवा. पण बघा सुरुवात खूप चांगली झाली होती. फरमानच्या वतीने एक चौकार आलाय. तुषार अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्यांच्या वतीने एक चौकार आला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत पोहोचतायत 5व्या क्रमांकावर. एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांची वाट पाहते. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. किरणने उत्तुंग तो स्ट्रोक खेचला होता, पण अगदी सीमारेषेच्या आत तो कॅच कंप्लीट झाला आणि त्याचमुळे शून्यावर त्यांना परतावं लागलं. किरणचं थांबणं खूप जास्त महत्वाचं होतं न्यू जरीमरी क्रिकेट क्लब या संघासाठी, पण तसं नियतीला मान्य नव्हतं. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग मार्कवर बॉल स्टार्ट घेतोय उद्धव. स्ट्रायकिंग एंडला असतील हेमंत. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल हलकस डायव्हर्जन झालं. विकेट किपर थोडेसे चुकले. रिफ्लेक्स एक्स तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावे लागतं. बॅकची बॉटम एज घेऊन बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. दरम्यान कॅच ड्रॉप झाले. एक सिंगल मिळाली टीम न्यू जरीमरीला आणि आता खूप वेळानंतर धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 21 धावांची गरज. 21 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. या षटकामध्ये उद्धवने खूप चांगली स्टार्ट, चांगला पूर्वार्ध त्याच्या बाजूने जातोय. स्ट्रायकिंग एंडला असेल तुषार. बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. इनफिल्डच्या आतमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावफलक पुढे जाईल 11 या आकड्यावर. सिंगल डबल्स या गोष्टी देखील डावलून चालत नाही, कारण म्हणतात ना की हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्यावा लागतो आणि तेच क्रिकेटच्या खेळामध्ये देखील कधी कधी तुम्हाला आत्मसात करावं लागतं. आणि म्हणूनच बघा बॅक टू बॅक 2 सिंगल्स आपण पाहिलेले आहेत. दोन्ही फलंदाजांच्या वतीनं थोडा वेळ व्यतीत करण्याचा निर्णय ते घेत आहेत. ड्राईव्ह केलंय बॉलला. मिड ऑफला प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होतो. दुसऱ्याचा प्रयत्न. हा धाडसी निर्णय होता धाव घेण्याचा. थ्रो थोडासा वाईडिश, त्याचमुळे बचावलेले आहेत फलंदाज. सेफ झालेले आहेत. 2 धावांची होते वाढ. 2च्या वाढीने धावफलक पुढे जातोय. बेलरीन सांगतात धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. आता याच गोष्टींना लक्षात घेत असताना, प्रायोरिटी या डावाची काय आहे ते ओळखत असताना, ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त निर्भर असताना त्या सिंगल डबलने धावफलक हलटा ठेवला जातोय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. लेफ्ट हँडेड बॅटर हेमंत आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, ज्याच्या वतीने हा डबलचा स्ट्रोक एक्झिक्यूट झाला. धावसंख्या 13. हो यावेळेस बघा फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिडॉनचा अगदी डावीकडे सरकतोय. कॅच कॅरी करतोय. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर फलंदाज होतात बाद. हेमंत बॅक टू पॅव्हिलियन. कारण आपण जर सतर्क राहिलात तर मग एक चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळता येईल, आयोजकांना खेळवता येईल. संध्याकाळच्या सत्रात नागरिक या ठिकाणी येतात, जास्त गर्दी होते या उद्यानामध्ये. चला मॅच ऑन प्लीज. अनस चला. पंचांच्या डावीकडून अनस तयार आहे. छोटासा रनअप आहे, पाहूया फिरकीची जादू पाहायला मिळते का. धावसंख्या झाली 13. दोन्ही गोलंदाजांच्या खात्यामध्ये 2-2 विकेट्स आपण पाहतोय. ओमकार उद्धव एक क्वालिटी बॉलिंग. ओमकार थोडेसे मागणे ठरले, पण 2 विकेट्स सुद्धा त्यांनी आपल्या संघासाठी मिळवलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टींचा आढावा घ्यायलाच हवा जेव्हा आपण लो स्कोरिंग टार्गेट डिफेंड करत असतो. विकेटचा शोध ही प्रारंभिक गरज असते कुठल्याही गोलंदाजाची, आणि तीच गोलंदाजी पाहायला मिळाली उद्धव आणि ओमकारची. चला अनस
बघा प्रत्येक ओव्हर मध्ये प्रसाद सर इतका वेळ नाही लक्षात घ्या प्लीज 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 वेळ कमी आहे. फास्ट करा. अनस अराउंड विकेट. यावेळेस बघा उलट दिशेने खेळला म्हणतात त्याला इम्प्रोव्हायझेशन. खाली क्षेत्राची निवड केली आणि रिव्हर्स हिटच्या माध्यमातून बॉलला पाठवलंय डीप पॉइंट सीमारेषा पार. 4 चौकार. पहिले 2 चौकार ओमकारच्या षटकात आले आणि आनंदच्या या षटकात चौकार. बॉल खराब नव्हता पण फलंदाजाने अगोदरच मन वळलं होतं की डीप पॉइंटला प्रोटेक्शन नाही आहे त्यामुळे फक्त इनफिल्ड क्लिअर करायचंय. हो यावेळेस बघा अगेन्स्ट द स्पिन ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे पडतायत कमी आणि मिळतेत हमी 4 धावांची. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. चांगली स्किल आहे अनसची. बॉलला टर्न सुद्धा मिळतोय पण टर्न फलंदाज ओळखतोय. जर प्रतिस्पर्धी संघ तुमच्या शैलीला ओळखायला लागला तर मग ती शैली तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये तुषार यांच्या वतीने पाहायला मिळते. ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचं आहे पण ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते हा स्ट्रोक खेळताना त्यामुळे हा टर्न फायद्याचा ठरलेला आहे गोलंदाज अनससाठी. 2 चौकार आले डॉट आलेत आणि या डॉट बॉलचाच आढावा आता घ्यावा लागणार आहे. धावसंख्या आवश्यकता आहे आता 10 आणि बॉल्स आहेत त्यासाठी 15 चेंडू 10ची गरज आहे. बघा प्रसाद जे कॅप्टन आहेत अजूनही सामना सोडण्याच्या तयारीत नाही. हीच भावना प्रत्येक कॅप्टनची असायला हवी. वी आर द बेस्ट. पण यावेळेस बघा ऑन ड्राईव्ह करायचंय. जास्त एलिव्हेशन जास्त डिस्टन्स बॉल थेट लँड होतोय मैदानाच्या आरपार सीमा पार. मिळतील 6 षटकार. या षटकात अति घट्ट पकड पाहायला मिळते या सामन्यावर. न्यू झरीमरी क्रिकेट क्लब या संघाची धावसंख्या 27 झाले 27 आणि ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये त्याच गोष्टीचा खेळला फायदा आणि बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. विजयोत्सव साजरा करणारा येतोय चौकार. सामना जिंकलेला आहे न्यू झरीमरी क्रिकेट क्लब. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम प्रसाद 11. चला राबोडी क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्यायचंय. टॉस झालेला आहे आणि कोपरी चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नक्कीच या ठिकाणी वितरित करणार आहोत. तर